नमस्कार माता भगिनींनो, तर लाडक्या बहिणीसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि आज निर्णय होणार आहे की तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपये मिळणार की नाही मिळणार। तसेच या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीबाबत मोठमोठे निर्णय पण या ठिकाणी घेतले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। तर बघा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढणार, आज अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। तर बघा सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पात या योजनेअंतर्गत दरमहा दिली जाणारी 1500 रुपयाची रक्कम 2100 रुपये केली जाण्याची शक्यता आहे। म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्हाला 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्याची घोषणा केली जाऊ शकते। तर आज अर्थसंकल्प आहे आणि आज 2100 रुपयाचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, घेतल्या जाऊ शकते। म्हणजे तुम्हाला 2100 रुपये या ठिकाणी द्यायचे की नाही द्यायचे याची घोषणा आज 100% या ठिकाणी होणार आहे। तर अर्थसंकल्पात याबाबत घोषणा झाल्यास महिलांना एप्रिल महिन्यापासून 2100 रुपयाचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे वित्तमंत्री याबाबतची घोषणा करणार, याकडे सर्वच महिलांचे लक्ष आहे। दरम्यान 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा फायदा मिळत आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काही दिवसापूर्वीच खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर मार्चचा हप्ता येत्या बुधवारपर्यंत 12 मार्च महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे। तर महिलांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, जर तुम्हाला मार्चचा अजूनपर्यंत हप्ता आला नसेल तर 12 मार्चपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येऊन जाईल। लक्षात ठेवायचं, 12 मार्चपर्यंत प्रत्येक महिलाला या ठिकाणी वाट पाहणे गरजेचं राहणार आहे। तर 2100 बाबतचा जो निर्णय हा आज जाहीर होण्याची शक्यता आहे। तर आजच्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीबाबत काही निर्णय घेतला नाही तर समजून जायचं की तुम्हाला या ठिकाणी आता पुढे 1500 रुपये दिल्या जाणार, तर 2100 रुपये या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाणार नाहीये। दुसऱ्या टप्प्याची 1500 रुपये जे आहे हे आजपासून येण्याची शक्यता आहे। तर महिला बाल विकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमने सांगितलेलं होतं, तर मार्च महिन्याचे 1500 रुपये जे आहे हे तुम्हाला 12 मार्चपर्यंत पाठवल्या जाणार आहे। म्हणजे 2 टप्प्यात तुम्हाला हे पैसे पाठवण्यात आलेले आहे। 1500 रुपये अगोदर सर्व महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहे, पण 1500 रुपये जे आहे मार्च महिन्याचे हे आजपासून येण्याची शक्यता आहे आणि 12 मार्चपर्यंत संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये पाठवल्या जाणार आहे। तर महिलांनो, तुम्हाला जर आतापर्यंत मार्च महिन्याचे 1500 आले नसेल तर तुम्हाला 12 मार्चपर्यंत वाट पाहणे गरजेचं आहे, कारण शेवटची तारीख जी आहे 12 मार्च आहे आणि 12 मार्चपर्यंत तुम्हाला 1500 रुपये येऊन जाईल। महिला दिनानिमित्त जे तुम्हाला 3000 जाहीर केलेले होते हे तुम्हाला 2 टप्प्यात या ठिकाणी येणार आहे। पहिल्या टप्प्याचे पैसे आलेले आहे आणि दुसऱ्या टप्प्याचे जे 1500 आहे ते 12 मार्चपर्यंत येऊन जाईल। तोपर्यंत कोणत्याही महिलांनी घाई करायची नाही, कुठेही जायचं नाही। 12 मार्चपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावं लागेल। 12 मार्चपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये दुसऱ्या टप्प्याचे पैसे येऊन जाईल। तर आजचा दिवस तुमच्याकडे खूप महत्त्वाचा आहे, कारण लाडक्या बहिणीवर मोठा निर्णय या ठिकाणी आज घेतला जाणार आहे। आज तुम्हाला माहिती पडून जाईल की तुम्हाला 2100 रुपये मिळणार की नाही मिळणार। तर ठीक आहे, त्याबाबतची काही अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।